आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील सुप्रसिद्ध साई सेवा हॉस्पिटल येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्नेहल बेहरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येत असणाऱ्या स्तन कर्करोग, गर्भाशयातील कॅन्सर प्रतिबंधक म्हणजेच HPV लसीकरण मोफत दिले जात आहे। ही लस साधारणतः 14 आणि 15 वर्षाच्या आत मुलींना मोफत दिली जाणार आहे। कोणत्याही प्रकारच्या अफवा आणि गैरसमजकडे लक्ष न देता सदरील वयोगटातील मुलींच्या पालकांनी साई सेवा हॉस्पिटल शिंदखेडा येथे मोफत लसीकरण सुरू केले असून आपल्या मुलींना सदरची लसीकरण करून घ्यावी असे आवाहन स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्नेहल बेहरे यांनी शिंदखेडा शहर आणि परिसरातील पालकांना केले आहे। यासाठी डॉक्टर पवन प्रमोद बेहरे यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे। तरी जास्तीत जास्त 14 आणि 15 वर्षाच्या आत मुलींच्या पालकांनी लाभ घ्यावा। मी डॉक्टर स्नेहल बेहरे, साई सेवा हॉस्पिटल स्त्रीरोग तज्ञ। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाकडून काही योजना राबवण्यात येत आहेत। त्या म्हणजे प्रामुख्याने आहेत स्तन कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर यावरती काही योजना राबवण्यात येत आहेत। तर त्याचा सर्वात आधी HPV व्हॅक्सिन म्हणून आपल्या किशोरवयीन मुलींना देण्यात येत आहे। तर त्यात वयोगट आहे 14 वर्ष पुढील मुलींना हे घेण्यासाठी मी आवाहन करते की जास्तीत जास्त मुलींनी याचा उपयोग करून घ्यावा। प्रामुख्याने यामध्ये खूप गैरसमज पसरवले जात आहेत की भविष्यात आपल्याला बंधत्व ही जी महत्त्वाची आजार आहे त्याला आपल्याला फेस करावा लागू शकतो। तर हा सर्वात मोठा पसरणारा गैरसमज आहे। तरी पण मुलींना मी सांगेन की व पालकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त मुलींना आपण त्याचा लाभ घ्यावा आणि जे सरकारकडून आपल्याला देण्यात येत आहे फ्रीमध्ये जे व्हॅक्सिन देण्यात येत आहे त्याचा सर्वात जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।